पत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। पहिली बातमी भिवंडीतून आहे। भिवंडीमध्ये एक इमारत कोसळली आहे। ही धोकादायक इमारत होती। भिवंडीमध्ये इमारत धोकादायक असताना ती कोसळल्यानंतर घडलेल्या दुर्घटनेत 9 जणांचा बळी गेलेला आहे। इमारतीची दुरुस्ती सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी जात परिस्थितीची पाहणी केली आणि पुनर्वसन तसंच मदतीचं काम वेगानं हाती घेतलेलं आहे। मृतांच्या नातेवाईकांना जवळपास 5 लाख रुपयांची मदत मिळेल असं सांगितलं जात आहे। अशा बिल्डिंग पासून पडून जर आपला कोसळून 9 लोकांचा जीव जातो आहे, फॅमिली उघड्यावर पडते आहे, याला जबाबदारी फिक्स करून कारवाई होणे अपेक्षित आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिटसाठी सरकारने काही धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजेत आणि ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत अशी आमची मागणी आहे। या सगळ्यांना 25-25 लाख रुपयाची मदत सुद्धा सरकारने केली पाहिजे, कारण हे सर्व कुटुंब उघड्यावर पडलेलं आहे। त्यांना आता राहायला घर नाही अशी परिस्थिती आहे। त्यांनी कुठे जाऊन राहावं, कसं कुटुंब सांभाळावं, या संकटात ही सगळी मंडळी आहे। त्याला कुठेही हे न करता सरकारने मदत करावी अशी मागणी सुद्धा आमची आहे। जे मृत्यू पावलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री महोदयांशी मी बोललेलो आहे, सकाळीच बोललेलो आहे। त्यांनी या ठिकाणी जी नियमानुसार मदत आहे एनडीआरएफच्या निकषानुसार 4 लाख रुपये 5 लाख रुपये या ठिकाणी जाहीर केलेली आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ती जाहीर केलेली आहे। त्यांना सगळ्यांना प्रत्येकी मृताच्या मागे जी रक्कम या ठिकाणी त्यांनी मदत ही त्यांना त्या ठिकाणी दिली जाईल। या घटनेच्या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणतात ऐका। ज्या लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या परिवाराच्या प्रति आमच्या संवेदना आहेत। काही लोक जखमी आहेत, जे त्या ठिकाणी दुर्दैवाने मृत्युमुखी पडले। त्यांना शासनाच्या वतीने त्यांच्या परिवाराला आम्ही मदत करणार आहोत आणि त्याचवेळी अशा पद्धतीनं ज्या कंत्राटदाराने हे काम सुरू ठेवलं त्याच्यावरही फौजदारी कारवाई करावी अशा प्रकारचा आदेश आयुक्तांना देण्यात आलेला आहे। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी कुणाल भोयटे आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कुणाल, आत्ताची परिस्थिती काय आहे? ढिगाऱ्याखाली किती जण अडकले असतील अशी शक्यता व्यक्त होती आहे? तसंच सर, खरं तर ज्यावेळेस ही दुर्घटना घडली होती त्यावेळेस टीडीआरएफ आणि एनडीआरएफला 3 ते 4 व्यक्ती आतमध्ये अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती। मात्र सकाळपर्यंत हा आकडा जो आहे तो 9 पर्यंत पोहोचलेला आहे आणि आणखी एक व्यक्ती आतमध्ये असल्याची शक्यता जी आहे ती टीडीआरएफ आणि एनडीआरएफला आहे आणि त्यामुळे सर्च ऑपरेशन अजूनपर्यंत सुरू आहे। त्यामुळे जो काही मलबा त्या ठिकाणी साचलेला आहे तो बाजूला करण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे काही वेळातच हे सर्च ऑपरेशन थांबवलं जाईल जेव्हा खात्री होईल की आतमध्ये कोणताही व्यक्ती किंवा कर्मचारी हा अडकलेला नाही। याची शहानिशा करूनच सर्च ऑपरेशन जे आहे ते थांबवण्यात येईल। धन्यवाद कुणाल। घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल भोयटे यांनी। काय सांगाल, तुम्ही पहिल्यांदा या ठिकाणी पोहोचलात आणि त्यानंतर काय नेमकी परिस्थिती या ठिकाणी होती? नक्कीच आपल्याला 1:30 वाजता माननीय आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री तडवी साहेबांनी कॉल केला की भिवंडी या ठिकाणी एक इमारत दुर्घटना झाली आहे। तात्काळ आपण ठाणे आपत्ती प्रतिसाद दलातील नियंत्रण कक्षातून आपण घटनास्थळी पोहोचल्यानंतर आपण जेव्हा सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन चालू केलं त्यावेळेस आपल्याला एक 3 वर्षाची छोटीशी मुलगी जी सज्जावरती 3ऱ्या माळ्यावरती होती तिला आपण व्यवस्थितरित्या एनडीआरएफ असेल, फायर ब्रिगेड, टीडीआरएफ यांनी व्यवस्थितरित्या बाहेर काढलं। त्यानंतर आपण एनडीआरएफ आणि टीडीआरएफने जॉईंट ऑपरेशन केलं। जॉईंट ऑपरेशन करताना आपण 9 बॉडी त्या ठिकाणाहून व्यवस्थितरित्या म्हणजे कोणतेही खरोज न येऊन देता त्यांना व्यवस्थितरित्या बाहेर काढल्या आणि अजूनही जर कोणी विक्टीम असेल आतमध्ये तर आम्ही प्रशासनाला व नागरिकांना आवाहन केलेलं आहे की जर कोणाची काही विक्टीम किंवा काही मिसिंग असेल तर त्यांनी सांगावं। आम्ही अजूनही रेस्क्यू ऑपरेशन आपलं चालूच आहे, अजूनही बंद केलेलं नाही। तर आम्ही रात्री 1:30 वाजल्यापासून ते आज 12 वाजले, 12 तास आपण रेस्क्यू ऑपरेशन जे केलं ते युद्धपातळीवरती करून आपण 9 बॉडी व्यवस्थितरित्या या ठिकाणून रेस्क्यू केलेले आहेत। माळीन दुर्घटना असेल, त्याचप्रमाणे इर्शाळवाडी दुर्घटना असेल, अशा ठिकाणी देखील टीडीआरएफ असेल, एनडीआरएफ एकत्रित काम करताना पाहायला मिळत होती। आज देखील तशाच प्रकारची परिस्थिती आहे। दुर्दैवाने 9 जणांचा मृत्यू झालेला आहे। काय नेमक्या अडचणी या रेस्क्यू मध्ये आपल्याला आलेल्या आहेत?
नक्कीच आपण जर बघितलं तर तळई या ठिकाणी जी लँडस्लाईड झाली त्या ठिकाणी, महाडला जी बिल्डिंग दुर्घटना झाली त्या ठिकाणी, इर्षाळवाडीला जी लँडस्लाईड झाली त्या ठिकाणी, त्यानंतर महालक्ष्मी एक्सप्रेस जी अडकली होती बदलापूर वांगणी त्या ठिकाणी आपण जॉईंट ऑपरेशन केलं एनडीआरएफ सोबत आणि नक्कीच प्रत्येक ठिकाणाहून आपण ज्या लाईव्ह विक्टिम्स होत्या त्यांना व्यवस्थितरित्या बाहेर काढलं आणि याही ठिकाणी आम्हाला असा विश्वास होता की आम्ही जे जखमी असतील किंवा मृत असतील त्यांना व्यवस्थितरित्या बाहेर काढण्याच्याच अनुषंगाने आम्ही रात्रभर प्रयत्न केले आणि शेवटपर्यंत आमचा एकच ध्यास होता की जो जखमी आहे त्याला व्यवस्थितरित्या बाहेर काढणे. परंतु जखमी आम्हाला एकही भेटला नाही. जी 3 वर्षाची मुलगी आम्हाला आल्याला भेटली ती, त्यानंतर आम्हाला जे 9 डेड बॉडी आपण भेटल्या ते आम्ही व्यवस्थितरित्या या ठिकाणून एनडीआरएफ टीडीआरएफने जॉईंट ऑपरेशन करून रेस्क्यू केलेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, भिवंडी, ठाणे. भिवंडीमध्ये एक दुर्दैवी दुर्घटना घडलेली आहे. रात्री इमारतीचा काही भाग कोसळून काही नागरिक जे आहेत त्या इमारतीखाली दबले होते आणि 9 मृतदेह जे आहेत आतापर्यंत बाहेर काढण्यात आलेले आहेत. आपल्यासोबत जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ सर आहेत. सर, खरं तर दुर्दैवी घटना म्हणावी लागेल. अति धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली होती, मात्र तरीसुद्धा नागरिक वास्तव्यास होते, तरीसुद्धा काही नागरिकांना बाहेर काढण्यात आलं. आतापर्यंत काय नेमकी माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे? रात्री साधारणतः 10च्या दरम्यान वॉर्ड ऑफिसरला माहिती मिळाली की या C1 बिल्डिंगचं रिपेअरचं काम हाती घेतलेलं आहे. C1 बिल्डिंग अशी असते जी बियॉन्ड रिपेअर असते, म्हणजे ज्याच्यामध्ये दुरुस्ती करणंही अपेक्षित नसतं. परंतु कॉन्ट्रॅक्टरनी विदाऊट कॉर्पोरेशनला सांगता ही बिल्डिंगचं रिपेअर काम हाती घेतलं. वॉर्ड ऑफिसरला माहिती मिळाल्यानंतर वॉर्ड ऑफिसर इथे आले आणि 10च्या दरम्यान त्यांनी येऊन सगळ्या फॅमिलीला इथून बाहेर काढायला सुरुवात केली. काही फॅमिलीज वेळ मागत होत्या, दुसरे सकाळी रात्री आम्ही निघणार नाही किंवा, परंतु काही आपण लोकांना जबरदस्ती बाहेर काढायला लागलं. काही लोकांनी सांगितलं जेवण बाकी आहे. ते बाहेर काढल्यानंतर साधारणतः 11च्या दरम्यान जी कॉन्ट्रॅक्टरची लोकं होती ते बीमवर काम करत होती, खालचे बीम असतात, तर त्या बीम फोडल्यामुळे ती वीक झाली. त्याला सपोर्ट जो होता तोही देणे दिला नव्हता व्यवस्थित, जे रॉड वगैरे लावले होते. वास्तविकपणे ह्या बिल्डिंगचं रिपेअर होणंच अपेक्षित नव्हतं, इतकी ती धोकादायक होती. आणि 11च्या दरम्यान ही बिल्डिंग मग कोलॅप्स झाली, ज्याच्यामध्ये जी कॉन्ट्रॅक्टरची लोकं होती ती आणि बाहेरची 2-3 लोकं आतमध्ये गेली होती खालच्या बेसमेंट आणि त्या एरियामध्ये, तर त्यांचा याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे खरं तर अशा इमारतींवरती काम करणंच चुकीचं आहे असं प्रशासनाचं देखील म्हणणं आहे. त्यामुळे या कॉन्ट्रॅक्टरवरती काही कारवाई होणार आहे का या प्रशासनाच्या माध्यमातून? जी आता प्राथमिक माहिती माझ्याकडे मिळालेली आहे त्यानुसार ही दुरुस्ती घेणं अपेक्षित नव्हतं आणि त्या अनुषंगानं ते दोषी आहे ते दिसतंय. आम्ही घटनाक्रम जो आहे तो सगळा हे करून त्यानुसार लिगल ॲक्शन घेण्याच्या मी सूचना महापालिकेला दिल्या आहेत. एकंदरीत पाहायचं झालं तर जे काही दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्याचे जी काही प्रोसेस आहे ती सुरू करणार असल्याचं जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, भिवंडी, ठाणे.